म्हणे गाडी सापडली नाही म्हणे, पट 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 मेले म्हणून म्हणले म्हणे, माती करून घरी आलो म्हणे आणि बसून आहो म्हणे, असं म्हणला मालक म्हणे. सावकार म्हणते अबे चूप, तुला काही समजते म्हणे, बयार झाला का म्हणे, सोनं कुठं मरत असते का म्हणे, दागिनं कुठं मरत असते का म्हणे, काही समजते तुले म्हणे. ते मला माहीत नाही सावकार म्हणे, पण त्यानं म्हणला म्हणे मेले म्हणून मी तुम्हाला सांगत आहो म्हणे, कल्यानं मेले म्हणून म्हणलं म्हणे. चाल मी येतो, चला म्हणे. काले गाडीनं गेलं, निघाले. गेला बाबा विचारलं, का रे म्हणे, दागिने नेले होते कुठं आहे, दे म्हणे माझे म्हणे दागिने. म्हणे सावकार का सांगू म्हणे, नाईलाज होता म्हणे माझा, खरंच म्हणे तुमच्याकडून आले ना म्हणे, लई बिमार पडले म्हणे, टीबी कॉलरा काहीच सुधारलं नाही म्हणे माझं, मला माहीत आहे म्हणे, ऑटो नाही गाडी नाही काहीच सापडलं नाही म्हणे, विलाज चालला नाही म्हणे, पट 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 जाग्यावर मेले. आता मी का करू म्हणे, मी का देत नव्हतो का म्हणे, मला का घरी ठेवून घ्यायचे आहे का म्हणे तुमचे दागिने म्हणे, दिले असते म्हणे, पण आता मेले त्याला माझा काही इलाज नाही म्हणे. ही सावकार गरम झाला म्हणे, पागल झाला का म्हणे, दागदागिने कुठं मरत असते का म्हणे, ती मला माहित नाही म्हणे, पण मी आता माती करून आलो म्हणे, मी तुला कोर्टात ने हायकोर्टात ने म्हणे, पण दागिने मेले म्हणे. कोर्टात केस गेली, कोर्टात केस गेल्याच्या बरोबर तिकडून दागिनेवाल्यानं लावलं, इकडून वकील लावलं, त्यानंही वकील लावला, यानंही वकील लावला. आणि त्यावेळेस वकिलानं विचारलं, हो रे म्हणे, एवढे दागिने, एवढ्या महागाचे दागिने तू कोणाच्या भरोशावर दिलं म्हणे. त्यावेळेस ते सावकार सांगायला सुरुवात केली म्हणे, एवढे भांडे देत नव्हतं बा दागिने, पण कोणा भरोशावर दिले, कायच्या भरोशावर दिले नाही म्हणे. त्यानं पहिले लग्नाला भांडे नेले होते म्हणे, गंज नेलं, वाळणी नेली, बकेट नेली म्हणे, मग वापिस नाही दिले का, दिले म्हणे. मग वापिस कशी दिले, त्यानं देताना सांगितलं म्हणे, का सावकार तुमच्या घरून जेव्हा आणले होते तेव्हा दिवस गेले होते, माझ्या घरी आणले तर डिलिव्हरी झाली, लेकरा सगळं वापिस केले म्हणे, आणि मी घेतले म्हणे. त्यानं म्हणलं म्हणे लेकरं झाले, हे तुमचे तुम्ही लेकरं घेऊन जा. तेव्हा वकिलानं विचारलं त्याला, तुला समजत नाही, तुला कळत नाही का भांड्याला लेकरं होत नाही. हो म्हणे वकील साहेब, हे बरोबर आहे, पण त्यानं म्हणले म्हणे का बा भांड्याला लेकरं झाले आणि मी घेतले म्हणे. तेव्हा जज साहेबांना लिहून टाकलं, ज्या ती भांड्याला लेकरं होत नाही, पण भांड्याला लेकरं झाले आणि यानं झाले म्हणून घेतले, त्या अर्थी म्हणे दागदागिने मरत नाही, पण यानं म्हणले म्हणे दागदागिने मेले म्हणून यानं लिहून टाकलं, आणि दागदागिने मेले म्हणून याच्याकडून विजय झाला आणि यानं हरला. कारण तर काय, याची फसवणूक झाली, कारण लोभ कोण्या खराला नेईल हे काही सांगता येत नाही, म्हणून लोभ कवा वाढत जाते, त्याला संग्रही वृत्ती म्हणतात. त्या संग्रही वृत्तीला मारायचं जर असेल तर बरा भगवंतात अवतार घ्यावा लागतो, लोभी वृत्तीला मारण्याकरता नृसिंह अवतार घ्यावा लागतो, आणि दोघाकरिता 2 अवतार जाहीर झाले. आणि त्यावेळेस पृथ्वीवर स्थापना झाली कोणाची, स्वयंभू मनो आणि शतरूपा राणी याचा संसार सुरू झाला. त्यांना 2 मुलं झाले, 3 मुली झाल्या, एक प्रियवत आणि उत्तानपाद. ही कथा चालू आहे. म्हणून भागवतात यावर राजा परीक्षिती, आजचा दिवस दुसरा चालला. जीवनामध्ये सार्थक जर करायचं जर असेल, जीवनामध्ये आपली जीवनघडी जर मजबूत करायची जर असेल राजा, तर भागवत श्रवण करावं, चिंतन करावं, भगवंताचं चिंतन करावं, चिंता करू नये, चिंतन करावं, सरळ हाताने दानधर्म करावा. पण दानधर्म करायचं म्हणल्याच्या नंतर हात मागं पुढं पाहते, देव का नाही. पंढरपूरला सारावार दरवर्षी जाणार आहे, एवढा चिकट दानधर्म कधी करायचा नाही. गेलं आणि हे दानधर्म मानते म्हणून काय केलं, आंघोळ गिंघोळ झाली,
वाळवंटामध्ये आणि मागायला आला वासुदेव, मागायला आला वासुदेव केशव, वासुदेव केशव, दान पावलं, दान पावलं, द्या म्हणे. यानं काय म्हणे, चिल्लर नाही म्हणे, मग देतो. चिल्लर नाही मग देतो म्हणे माझ्या पैसे आहे ना, नाही म्हणे मग देतो. मग देतो म्हणल्याबरोबर चिल्लर नाही. असं कर म्हणे, इथं 1 रुपया घेण्यापेक्षा म्हणे माझ्या घरी आहे म्हणे, मी तुला 2 रुपये देतो. चिकट माणूस, 2 रुपये देतो म्हणे, घरी ये. आता पंढरपूरले 1 रुपया देऊन निपटत होता, पण यानं 2 रुपये देतो म्हणून म्हणला म्हणे, घरी ये. वासुदेव केशव ठीक आहे म्हणे, घरी येतो. आणि हे चाललं गेलं त्याच्यापासून. बायको म्हणे इथं 1 रुपयामध्ये निपटत होतं म्हणे, तुम्ही सांगितले म्हणे 2 रुपये. कशाला 2 रुपये द्यायचं म्हणे, इथंच 1 रुपया देऊन टाकला असता, निपटलं असतं म्हणे. मी आता 2 रुपये देतो म्हणून सांगितलं ना म्हणे, मग पत्ता सोडी सांगितला म्हणे, कोण्या गावाला राहत होतं. हो, हे तुमचं बरोबर आहे म्हणे. पत्ता मी थोडी सांगितला म्हणे का ससानीले राहतो की घाटांजीले राहतो की वाढवण्याले राहतो की गोविंदपूरले राहतो. पत्ता नाही सांगितला म्हणे. आणि पंढरपूरहून याले 2 रुपयासाठी इथं याले थोडी परवडणार आहे म्हणे, 2 रुपये घ्यायसाठी याने येणारच नाही म्हणे. हो, हे बरोबर आहे म्हणे. आणि इकडं मानते म्हणून यानं काय केलं, जिथं मसनवाटा पेटवते ना, लाईन लागते तिकडं जाऊन राहू म्हणे. इकडं अगं कोणी मागायला येते म्हणून, आणि तिकडं गेलं राहण्याकरता. आणि इस्तो आयताच पेटून होता. आता भाकरी काय टेन्शनच नाही म्हणे, ते उंडे केले मस्त. तुमच्याकडे काय म्हणते, पानगे, डबल रोट, मस्त कणकीचे उंडे, मस्त उंडे केले. देवाले पाय म्हणे, किती काळजी आहे म्हणे. आपण कुठं पाहायचे म्हणे, लाकडं किकडं म्हणे, रोड घे, हा जे असेल ते. देवाले किती काळजी आहे म्हणे, पाय म्हणे. एवढी पांडुरंगाले काळजी आहे म्हणे, कुठं लाकडं दांदरायचे म्हणे. आपण लाकडाच्या हिशोबात होतो म्हणे, पेटवूनच आहे म्हणे. मळ पेटत होतं तिथं, दिले ठेवून तिथं मस्त. आणि मळ पेटत असताना हे टोकसं फुटलं, त्याच्यातून वरतून धा म्हणे. पाय देवाले किती काढते म्हणे, वरून तूप टाकायला म्हणे. पूर्ण देवदर्शन गिरसन झालं, घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर काही दिवसानं काही दिवस गेले आणि बराबर त्याच्या दारामध्ये पांडुरंग तयार. नाही का दुसरा नाही का आणि हे टपकलं गावात. दान पावले, दान पावलं, दान पावलं, दान पावलं. आलं हे सकाळीच म्हणे, कुठं आहे, कोण म्हणे, मालक. कोणाचे म्हणे, तुमचे म्हणे. तुम्ही कोण, भुलून गेले. पंढरपूरला म्हणले होते 1 रुपया द्या, तर तुम्ही म्हणले म्हणे घरपर्यंत या, 2 रुपये देतो. बाईनं मस्तकाले हात मारून घेतला.